नमस्कार. कालच्या व्हिडिओवर कुणीतरी प्रतिक्रिया देताना मला विचारलं की यशवंतराव चव्हाणांबद्दल तुमचं काय मत आहे. तर याच्या मागच्या अनेक व्हिडिओमध्ये काँग्रेसचं राजकारण याच्यावर बोलताना यशवंतरावांचे उल्लेख येऊन गेलेले आहेत. पण त्या प्रश्नानंतर मला वाटलं की आपण स्वतंत्रपणेच यशवंतराव चव्हाण या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या राजकारणाबद्दल आणि त्यांच्यानंतरच्या एकूण राजकारणाबद्दल बोललं पाहिजे. यशवंतराव चव्हाण हे व्यक्तिमत्व म्हणून फार महत्त्वाचं व्यक्तिमत्व आहे, आदर्श व्यक्तिमत्व आहे. कला, साहित्य, संस्कृती, समाजाचे सगळे संदर्भ यांचा अभ्यास असलेले ही व्यक्ती आहे यशवंतराव चव्हाण. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे सुपुत्र असं ज्यांना म्हणता येईल असे यशवंतराव चव्हाण आहेत. स्वातंत्र्य सैनिक होते, स्वातंत्र्य चळवळीत राबलेले लोक होते. तुम्हाला सांगायचं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीत राबून जे जे लोक राजकारणात आले, मग ते कुठल्याही पक्षाचे असोत, कुठल्याही, तर त्यांना या समाजाची दुखणी माहिती होती आणि आपल्याला नेमका हा देश कसा वाढवायचा हे माहिती होतं. तर त्या अर्थानं यशवंतराव चव्हाण हे स्वातंत्र्य आंदोलनातले गृहस्थ होते आणि त्यांचं तारुण्य स्वातंत्र्य आंदोलनात गेलं होतं आणि नंतर ते राजकारण त्यांनी जे केलं ते स्वातंत्र्य आंदोलनाची पार्श्वभूमी असलेलं होतं. कारण स्वातंत्र्य आंदोलन ही या देशाच्या दृष्टीनं महत्त्वाची गोष्ट आहे. एका पिळवणुकीतनं हा देश मोकळा झाला आणि मग हा देश उभं करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती ती एक पिढीच्या पिढी उभी राहिली आणि त्यातली जी राजकारणात आली, समाजकारणात आली, तिनं हा देश उभा करण्याचा प्रयत्न केला. तर महाराष्ट्राचा विकास नावाची जी गोष्ट आहे किंवा महाराष्ट्राचं आजचे जे स्वरूप आहे, विकसित स्वरूप, याच्यात यशवंतराव चव्हाणांचं योगदान मोठं आहे. आणि लक्षात घ्या, यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री करण्यात आलं आणि साधारण 1.5-2 वर्षातच महाराष्ट्रातनं त्यांना दिल्लीला बोलवून भारताचं संरक्षण मंत्री केलं गेलं. युद्ध लादलं गेलं भारतावर 62चं. तर त्या युद्धाच्या वेळेला पंडित जवाहरलाल नेहरूंनी यशवंतराव चव्हाणांना महाराष्ट्रातनं बोलून देशाचं संरक्षण मंत्री केलं. तर त्यावेळेचं एक वाक्य आठवतं. ते वाक्य असं होतं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. आणि ते खरंही होतं. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे, याचा अर्थ काँग्रेसला आणि पंडित नेहरूंना यशवंतराव चव्हाण हे कुठल्या लायकीचे गृहस्थ आहेत किंवा कुठल्या क्षमतेचे गृहस्थ आहेत याची जाणीव होती. म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरनं थेट दिल्लीला बोलून घेणं आणि भारताचं संरक्षण मंत्री करणं, तर किती मोठा विश्वास टाकला गेला. तर त्या क्षमतेचे, त्या दर्जाचे यशवंतराव चव्हाण होते हे निश्चित आहे. मग यशवंतरावांचं राजकारण काँग्रेसमध्ये ते त्या अर्थानं फुललं. पण म्हणजे 62 पासून 75 पर्यंतचा यशवंतरावांचा प्रवास हा अतिशय दमदार आहे. पण अमेरिकन लॉबी जी भारतावर आक्रमण करू पाहत होती आणि भारताचा ताबा घेऊ पाहत होती, हिच्या नादी लागलेले काही लोक होते आणि त्यात पहिले बळी गेलेले जे लोक होते ते काँग्रेसचेच होते. म्हणजे जयप्रकाश नारायण नावाचा अतिशय भोंदू माणूस, या माणसानं इंदिरा गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात इथं काही उभं केलं आंदोलन आणि ते यशस्वी पण केलं. तर इंदिरा गांधींच्या काळापर्यंत, म्हणजे नेहरू गेले, मग लालबहादूर शास्त्री आले, यशवंतराव होते, त्यांची कारकीर्द चालू होती. 75ला आणीबाणी लागली 1975ला आणि तिच्या त्या देशाची खरी वाताहत झाली. आणि इंदिरा गांधी जबाबदारच आहेत त्याला, हे निश्चितच मान्य करावं लागेल. पण इंदिरा गांधींना आणीबाणी का लागावी लागली याच्यावर आपल्याकडं सहसा बोललं जात नाही. मी केलं ते 1-2 व्हिडिओ. पण आणीबाणी का लावावी लागली, तर इंदिरा गांधींना काही वेळ लागलेलं होतं का आणीबाणी लावायला? या देशात आणीबाणी का लावायची होती? तर अमेरिका खूप घुसलं होतं भारतात. अमेरिका, इस्रायल लॉबी ही खूप घुसली होती भारतात आणि भारताला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करत होती आणि खूप लोक नादी लागले होते. म्हणजे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,
हे राजकीय महत्वाकांक्षा असलेली संघटना आहे. म्हणजे तिला सगळ्याच प्रकारचं वर्चस्व हवं आहे देशावर. आर्थिक वर्चस्व हवं आहे, सामाजिक हवं आहे, राजकीय वर्चस्व हवं आहे. आणि मनुस्मृतीप्रमाणे ब्राह्मणी कायद्यांनी हा देश चालला पाहिजे असं RSSचं स्वप्न आहे. आणि त्यांनी ते दडवलेलं नाही. एका बाजूला ते बोलत राहतात. पण त्यावेळचे जे साम्यवादी आहेत, समाजवादी आहेत, हे हिंदुत्ववादी आहेत, म्हणजे संघवादी म्हणू आपण. हिंदुत्ववाद नावाची गोष्टच अस्तित्वात नाही. ते दाखवायला प्रयत्न करतात. पण संघवादी लोक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघवादी, हे सगळे एकत्र आले होते इंदिरा गांधींच्या विरोधात किंवा काँग्रेसच्या विरोधात. आणि काँग्रेस संपवायलाच निघाले होते लोक. काँग्रेस संपवणं हा एकमेव कार्यक्रम होता. आणि काँग्रेस जरी नाही संपली तर काँग्रेसमधलं हे जे गांधी घराणं आहे हे संपवणं एवढ्याशा अतिशय क्षुद्र हेतून, म्हणजे यांना स्वतःला राजकारणात टिकायचं होतं. आता घराणेशाही म्हणून जे काही बोंबा मारणारे लोक आहेत यांची जेव्हा राजकारणातली घराणी पाहतो आपण, म्हणजे आपल्याकडची दोन उदाहरणं म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार. आणि असं देशभर बोंबलणारे लोक होते घराणेशाहीच्या विरोधात. यांची स्वतःची घराणी आता तिथंच आहेत पक्की. मग त्या गांधी घराण्यानं काय पाप केलं? तुमची घराणी चालतील, त्यांचं घराणं नाही चालणार. आणि त्यांनी राजकारणाशिवाय दुसरा कुठलाही व्यवसाय केला नाही. आणि त्यांनी व्यवसाय केला नाही राजकारणाचा, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते एक खटकणारी गोष्ट होती यांना, की गांधी घराण्याचा ना व्यवसाय सापडत नाही. ते पूर्ण वेळ राजकारणी लोक आहेत ते, आणि आदर्श राजकारणी आहेत. गांधीवादी राजकारण, समजुतीचं राजकारण, हे गांधी घराण्याचं वैशिष्ट्य आहे. ज्यांना राजकारणाचे धंदे करायचे होते स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, ते घराणेशाहीच्या नावानं बूड आपटत होते. 1970, 80, 90, 2000. आता यांचे आवाज नाहीत. आता मला नेहमी आतनं वाटतं की शरद पवारांना कोणीतरी एकदा विचारावं, माईक ते बुदाटं समोर धरून, की घराणेशाहीबद्दल तुमचं काय मत आहे. आणि 80च्या त्यांच्या क्लिपा बिपा कुठे असतील ना, किंवा भाषणं कुठं उपलब्ध असतील तर त्यांनी आणून दाखवावेत. किंवा बाळासाहेब ठाकरे पाहिजे होते आज, त्यांना विचारायला पाहिजे होतं की तुमचं घराणेशाहीबद्दल काय मत आहे. तुमच्या पक्षात तुमचाच मुलगा, तुमचाच नातू, तुमचाच पुतण्या असं राहणार आहे. शरद पवारांचंही तेच. आणि अशी देशभरची उदाहरणं आहेत. हे एकटेच नव्हेत, खूप आहेत. सगळ्यांना घराणेशाही, स्वतःची मुलं राजकारणात आली पाहिजेत. आणि मग पुन्हा यांनीच घराणेशाहीच्या नावानं बॉम्ब मारले. तर हे दुहेरी लोक वागलेत असं मला माझ्या डोळ्यात एकच घडलेली गोष्ट आहे. यांची मी घराणेशाहीच्या विरोधातली भाषणं ऐकलीत. आणि आत्ता स्वतः घराणेशाहीचे पक्के समर्थक खंदे कार्यकर्ते आहेत हे, किंवा खांबच आहेत. रोवूनच घेतलं यांनी स्वतःला. आणि यांना व्यवसाय करायचे होते राजकारणाचे. हा त्यातला फरक आहे. म्हणजे गांधी घराणा वगैरे ते काही आपला जीव बीव नाही आहे. आपण तटस्थपणे बोलू. आणि मी पत्रकार, नागरिक असं काहीतरी या भूमिकेतनं तुम्हाला सांगतो. गांधी घराण्याचे चहा बाळगण्याचं आपण काही कारण नाही. पण त्यांनी काय केलं आणि त्यांची हिस्ट्री उपलब्ध आहे, त्यांचा इतिहास उपलब्ध आहे. त्यांना राजकारण पूर्ण वेळ करायचं होतं, तटस्थ राजकारण करायचं होतं, जातीपातींच्या बाहेर राजकारण करायचं होतं, घाणेरड्या आर्थिक व्यवहारांच्या बाहेर राजकारण करायचं होतं. खोटे आरोप करायला जातं काय? आता खोट्या आरोपाखाली हे चाललेत तुरुंगांमध्ये किंवा BJPमध्ये. तर हे खेळ आहेत. तर 75 साली जे काही या देशाचं अमेरिकन नाटक झालं, आणीबाणीनंतरचा उद्रेक हा अमेरिकन नाटकाचा भाग आहे. अमेरिका भारताला छळत होती आणि खूप नेहरूंच्या काळापासून प्रयत्न करत होते अमेरिका घुसायचे. पण इंदिरा गांधी, नेहरू यांना घाबरूनही राहत होते अमेरिका. आदबीनच वागायला होतं ते. त्यांना ते माहिती होतं, त्यांना कुठं कुणाला ठेवायचं. त्यांची भाषा, त्यांची डोकं चालवणं, त्यांची राजकीयता ही अफाट होती. मग नेहरू गेल्यानंतर लालबहादूर शास्त्रींचं 2 वर्षाची कारकीर्द, त्यांचा खून झाला. ते गूढ आहे. नेहरूने स्वतःचा खून नाही होऊ दिला हे फार ग्रेट आहे. नेहरू नैसर्गिक मेले, तपासावं लागेल अर्थात, मलाही माहीत नाही, कारण खूपच लहान होतो मी तेव्हा. तर नेहरू गेल्यानंतर लालबहादूर शास्त्रींचा खून झाला. लालबहादूर शास्त्रींनी भारत पाकिस्तान युद्ध भोगलं. इंदिरा गांधींनी 71चं पाकिस्तानचं युद्ध भोगलं. 3 युद्ध झाली. 62 साली एक, 65 साली एक, आणि 71 साली एक. म्हणून पाकिस्तानबरोबर 2 झाली आणि त्यातलं 65 युद्ध चीनबरोबर झालं. या सगळ्या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काँग्रेस आणि काँग्रेसमधलं विशेषतः गांधी घराणं, काँग्रेसवरची त्यांची पकड, काँग्रेसवरच्या त्यांच्या जे रोवलेल्या नाख्या आहेत ते, आणि त्यांची स्वतःची व्यक्तिगत आयुष्यातली ध्येयधोरणं, सामाजिक आयुष्यातली ध्येयधोरणं ही तटस्थ आणि सगळ्यांचं भलं अशी राहिली. कालच्या व्हिडिओत मी म्हणालो की काँग्रेसनंच RSS वाढू दिलं.
RSSच काँग्रेस चालवत होतं. त्यांनी कधी नकार नाही दिला. नेहरूंनी नाही, इंदिरा गांधी नाही. पण तरीही इंदिरा गांधींना उद्ध्वस्त करायचं याच्यासाठी 71 पासून अमेरिका आणि अमेरिकेचे इथले जे लोक आहेत, अमेरिकेनं पोचलेले, जयप्रकाश नारायण वगैरे वगैरे किंवा मोरारजी देसाई, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जमाते इस्लामी, समाजवादी लोक, साम्यवादी लोक, हे लोक इंदिरा गांधीला उद्ध्वस्त करायला निघाले आणि त्यात देशाचं खूप वाटोळं केलं यांनी. देशभर आंदोलनं, दुष्काळ पडलेला एक भला मोठा 72चा दुष्काळ हा अवाढव्य दुष्काळ आहे. मी तो डोळ्यांनी पाहिला आहे. 4 आणे 8 आण्याला बैल विकले जायचे. शेतकरी बैल विकत होते 4 आण्याला अर्थात 4 आणे मोठेच होते त्यावेळेस, पण इतकी हालाकी. आणि मग अमेरिकेचा मिलो, लाल ज्वारी, सुकडी असं खाऊन लोक जगली. रोजगार हमीची कामं, देश जगवला. इंदिरा गांधीने देश तारलाच दुष्काळातनं. पहिलं भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्यात बांगलादेश तोडून दाखवला. त्याचा एक राग होता अमेरिकेचा भारतावर. पाकिस्तानचे तुकडे हे ब्रिटिशांना आणि अमेरिकन लॉबीला नको होते, कारण बांगलादेशावर पाकिस्तान, त्याला त्यावेळेस पूर्व पाकिस्तान म्हटलं जायचं. तर पूर्व पाकिस्तान ताब्यात असल्यामुळं दक्षिण आशिया सगळा, चीन बीन यांच्यावर लक्ष ठेवायला, लक्ष करायला यांना ती भूमी वापरता येत होती. या पाकिस्तानमुळं मध्यपूर्वेवर लक्ष ठेवता येत होतं, पुन्हा रशियावर लक्ष ठेवता येत होतं, चीनवरही. तर चीन आणि यांना त्रास देण्यासाठी हे 2 पाकिस्तान उपयोगी होते. त्यातला इंदिरा गांधीने आंतरराष्ट्रीय राजकारणात अमेरिकन लॉबीचा पाडाव करून बांगलादेश वेगळा काढला. तर तो राग होता. त्यातनं पुढं इंदिरा गांधीचा खूनही झाला 1984 साली. खलिस्तान नावाचं एक आंदोलन पेटवण्यात आलं आणि ते असंच फंडिंगवरचं होतं, बाहेरच्या फंडिंगवरचं. हा देश तोडायचाच म्हणून. आणि पाकिस्तानच्या मदतीनं ते अमेरिका लॉबी, जू लॉबी ते खेळत होते. तर या सगळ्या राजकारणात आणीबाणी लावली. तर मी आणीबाणीचा स्वतः समर्थक आहे. का लावली तर मला माहिती होतं ते माझ्यासमोर चालू होतं. खूप ठिकाणी हे लोक आंदोलनं करत होते, त्रास देत होते, विद्यार्थी आंदोलन उभं करत होते, देश चिघळवला होता. म्हणजे शांततेनं सगळे प्रश्न सुटणार होते आणि काही विकास थांबलेला नव्हता. इंदिरा गांधी किंवा काँग्रेस विकास करतच होती, पण ते नको होतं. हे घराणं उलटवून टाकणं, काँग्रेसच उलटवून टाकणं. तर काँग्रेसमुक्त भारत असं स्वप्न त्या 75 सालच्या एकूणच विरोधी पक्षांनी केलेलं, काँग्रेसच्या सगळ्या विरोधी पक्षांनी केलेलं आंदोलन आहे. त्यात साम्यवादी होते, समाजवादी होते, संघवादी होते, इस्लामवादी होते, हे सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी गांधी घराणं आणि काँग्रेस संपवायचा प्रयत्न केला. त्यातनं आणीबाणी लावली बाईंनी. आणीबाणीत सगळा देश एका रात्रीत शिस्तीत आणला. सगळी सरकारी खाती वगैरे इमानदारीत काम करायला लागली. कारण तोवर सरकारी डगलेवाला कुठलाही असो, कंडक्टर साधा एस टीचा, तिथून ते शिपाई कुठल्याही खात्यातला, तो आलेल्या सगळ्या नागरिकांशी जणू हे आपले गुलाम आहेत काय वगैरे असं करूनच बोलायचे. शिस्तीचं झालं होतं. सावकारी खूप मागली होती. सावकारी धंद्यात विशिष्टच लोक होते. गुजर, मारवाडी आणि ब्राह्मण हे सावकार होते, जमीनदार होते. या सगळ्या जमिनी, मग ते कुळ कायदा, असा तो सगळा राग आहे. म्हणजे नीटच सांगायचं आहे तर जातीय उलगडा करायचा, तर ब्राह्मणी वर्चस्व संपवणं, व्यापाऱ्यांचं वर्चस्व संपवणं समाजातलं, याच्यासाठीचं ते गांधी घराणं काम करत राहिलं. आणि याचा बदला म्हणून, म्हणजे ते मला स्पष्टच आठवतं की हे संदर्भ आहेतच, त्याच्यावर बोलत राहू आपण पुन्हा पुन्हा. पण तनखे संस्थानिकांचे तनखे बंद करणं, ब्राह्मणांच्या आणि गुजर मारवाड्यांच्या हातात असलेल्या बँकांचं राष्ट्रीयकरण करणं, आणि जमीनदाऱ्या नष्ट करणं, कुळ कायदा लावणं, या प्रकारचं जे काही सामाजिक या लोकांनी केलं, याला जातीय संदर्भ आहेत. याला जातीय संदर्भ आहेतच. खूप मोठ्या जमीनदाऱ्या देशातल्या ब्राह्मणांकडंच आहे, अजूनही असतील, पण ते होतं. संस्थानिक दुखावले, ब्राह्मण दुखावले, गुजर मारवाडी दुखावले. व्यापार, शेती याच्यावरची जी काही ती सुटी करत गेले, ते इंदिरा गांधी घराणं याचं हे काम होतं. आणि याला जातीय संदर्भ आहेच आहे. आपण किती नाकारा आहेच आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे जातीय संदर्भ सांगतोच मी यशवंतरावांच्या निमित्तानं. पण हे जे 75ला जे नाटक झालं आणीबाणीचं, यात जे काँग्रेसमधले स्वतः, म्हणजे ह्या संघवादी, साम्यवादी, समाजवादी, प्रजा समाजवादी वगैरे वगैरे जे वादी लोक होते, यांच्यात गांधीवादी नावानं मिरवलेले काही लोक होते, त्या ओळखी मिळवलेले काही लोक होते. त्यात ज्यांची फसगत झाली, जे त्यावेळेस मार्ग चुकले, ज्यांचा रस्ता चुकला, त्यात
काही 2-3 नावं मला खूप गंभीरपणे आठवतात, जी महत्त्वाची नावं आहेत राष्ट्रीय पातळीवरची. एक म्हणजे बाबू जगजीवन राम, हे बिहारचे होते, सांभार जातीचे होते. आणि आपले यशवंतराव चव्हाण हे होते. यशवंतराव चव्हाणांची जात कुठली, तर हे हे चक्क कुणबी होते. यांना त्रास देण्यात आला कुणबी म्हणून. पण यशवंतराव चव्हाणांचा मार्ग 75ला चुकला. हा एवढा खंबीर नेता, एवढा महत्त्वाचा नेता, एवढा अभ्यासू नेता. यशवंतराव चव्हाण लेखक होते स्वतः. यशवंतराव चव्हाणांना कला साहित्याची खूप माहिती होती, राजकारणाची माहिती होती. आणि एवढा दिग्गज विचारी नेता, मुत्सद्दी नेता, एकदा मार्ग चुकला. तो मार्ग चुकला म्हणजे या माणसानं काँग्रेस सोडली. हे मला नेहमीच चुकीचं वाटतं. एक लक्षात घ्या, हे बोलण्यात इतिहासात असं झालं पाहिजे होतं, या बोलण्याला खरंच अर्थ राहत नाही. कारण होऊन गेला तो इतिहास. आत्ता दुरुस्ती नाही. आता यशवंतराव पण नाही, जगजीवनराम पण नाही, दुरुस्ती नाही होणार. पण कुठं चुकायला सुरुवात झाली याचा इतिहास आपण त्याचा धांडोळा घेऊ शकतो. त्यात लक्षात येतं की यशवंतरावांसारखा जगजीवनरामांचं बाजूला ठेवू. त्यांची मुलगी नंतर काँग्रेसमध्ये आली आणि ती लोकसभेची सभापती पण झाली, मीरा कुमारी. यशवंतरावांना वारस कुणीच नव्हतं, म्हणजे सख्खा मुलगा बिलगा कोणी नव्हतं. पण यशवंतरावांचं ते चुकलं असं मला व्यक्तिशः वाटतं. कारण काँग्रेसमध्ये ते खूप मोठी पदं भोगत होते. आणि हे लक्षात घे की यशवंतराव एकदा उपपंतप्रधान पण झाले. म्हणजे काँग्रेसची सोडचिठ्ठी घेतल्यानंतर यशवंतराव दुसऱ्या गटात गेले. हे जे जनता दल नावाचं कडबोळ झालं, त्यात एकदा उपपंतप्रधान पदापर्यंत पण गेले. आणि त्यांनाही पंतप्रधान व्हायचंच होतं. जयप्रकाश नारायणलाही पंतप्रधान व्हायचं. पंतप्रधान व्हायला इच्छुक खूप लोक होते. पण यांना राजकारणातला तो संयमाचा धडा नव्हता की ते जे साठमाऱ्या करून आपण पदावर जाऊ पंतप्रधानकीच्या, ही स्वप्न का पडावीत. कारण मी कालही बोललो की पंतप्रधानकीचं पद एकच आहे. आणि आणखी एक की गांधी घराण्यानं तिथं सतत दावा केलेलाच नाही. म्हणजे हे काही कशाला टरकले. म्हणजे इंदिरा गांधींचा वर्चस्व होता काँग्रेसवर आणि ते आवश्यकच होतं. काँग्रेसवाल्यांची स्वतःचीच गरज होती. कारण काँग्रेसमधले जे अंतर्गत गडबाजी आहेत, अंतर्गत गडबाज्यांनी ग्रस्त असलेला हा मोठा पक्ष आहे. आणि त्या गडबाज्यांना तो राजकीय प्रादेशिक अर्थ तर आहेच आहे. म्हणजे राष्ट्रीय पातळीवर प्रादेशिक गडबाज्या होत्या आणि प्रत्येक राजकारणामध्ये जातीय गडबाज्या होत्या. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणापुरतं बोलायचं तर इथं आत्ता कुणबी मराठी आत्ता सांगू पाहतात की आम्ही पण कुणबी आहोत आणि दाखले द्या. पण एकेकाळी हे मराठी कुणबी म्हणून घ्यायला लाजायचे. तर महाराष्ट्रात 4 गट राहिले राजकारणातले, की एक मराठा गट राहिला, एक कुणबी गट राहिला, एक दलित गट राहिला आणि एक इतर म्हणता येईल पण भटके मुक्तांचा गट राहिला. ते कसं ते मी सांगतो. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर येऊ. जरा उलटं सुलटं बोलतो पण नंतर अर्थ लागत जातील सगळे. महाराष्ट्राच्या राजकारणाचं गंमत अशी आहे की या महाराष्ट्रानं अनेक जातींचे मुख्यमंत्री पाहिले. कन्नमवार नावाचे, कोंगाडी नावाची जात, आपण ज्यांना कोंगाडी म्हणतो, त्याचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे. खेर नावाचे एक बाळासाहेब खेर नावाचे मुख्यमंत्री होते. ते ब्राह्मण होते. म्हणजे हे काही पहिले ब्राह्मण नावेत, मनोहर जोशी आणि हे फडणवीस आपला. वसंतराव नाईक नावाचे बंजारा जातीचे समाजाचे मुख्यमंत्री होते आणि ते सर्वाधिक दीर्घकाळ मुख्यमंत्री होते. म्हणजे मी 71चा काळ होता त्यावेळेस मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते. हे बंजारा होते आणि चुलत्या पुतण्याचं राजकारण जे आहे त्याचे पहिले उद्गाते वसंतराव नाईक. वसंतरावांचा मुलगा पुतण्या पुन्हा त्यांनाही मूलबाळ नव्हतं वसंतरावांना. त्यांचा पुतण्या सुधाकर नाईक म्हणून पुढं मंत्री राहिला, मुख्यमंत्री झाला, जो शरद पवारांच्या पक्षात गेला. काँग्रेसमधलेच होते ते. बंजारा मुख्यमंत्री राहिले, मराठा मुख्यमंत्री, मुस्लिम मुख्यमंत्री राहिला महाराष्ट्राला आणि ढोर या जातीचे असलेले सुशीलकुमार शिंदे पण मुख्यमंत्री राहिले या राज्यात. तर तसं क्रांतिकारक राज्य आहे. पण एक आहे की या महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा लॉबी निवडून आलेल्या लोकांमध्ये कायम राहिली. स्वतःला 96 कुळी म्हणवणारे आणि आपण मराठा आहोत याच्या
ताव मिशीवर देणारे राजकारण्यांचा काळ राहिला. या मराठा राजकारणाचा त्रास कुणबी राजकारण्यांना पण झाला. यशवंतराव चव्हाण हे मराठा नव्हते, कुणबी होते. मी कुठल्या तरी एका आंतरराष्ट्रीय परिषदेत भाग घेतला होता गॅट कराराच्या संदर्भातला, आणि त्यात मी भाषण ठोकलं होतं, आणि त्यात भाषणात मी छातीवर हात आपटून म्हणालो होतो की मी कुणबी आहे. तर कुणबी हे जातीय नाही आहे खऱ्या अर्थानं. कुणबी हा वर्गीय खेळ आहे. कुणबी म्हणजे शेती करणारा माणूस. तर जगातला प्रत्येक शेतकरी हा कुणबी आहे. तर त्याचा मात्र इथं जात तयार झाली महाराष्ट्रात, आणि मराठी कुणब्यांना जवळ नाही बसून घेणार अशी अवस्था आजही नाही. म्हणजे सोयरी करताना वगैरे कुणब्याचा पोरगा, तर ते पाहिलंच जातं. पदर बिदर देवक असं सगळं पाहिलं जातं. यात कुणबी नाही चालत. आणि राजकारणात या कुणब्यांना त्रासही झाला. कुणबी राजकारणी राहिले का, तर मला आठवतं की यशवंतराव चव्हाणांना त्रास देणारे त्यावेळचे जे मराठा पुढारी आहेत ते खूप होते. ते देसाई, निंबाळकर, देशमुख. ते यशवंतराव चव्हाणांचं मोठं वैशिष्ट्य आहे की यशवंतराव चव्हाणांनी मराठा विरुद्ध कुणबी हा उघड न दिसणारा पण अंतर्गत सोसावा लागणारा राजकीय भाग भोगलेला आहे. यशवंतरावांनी मग हे मराठा नावाचं जे काय आहे ना, ते उतारण करण्यासाठी किंवा उलथवून टाकण्यासाठी फार सुंदर खेळ केला. उदाहरणार्थ, शिवाजी महाराज हे प्रतीक आहे ना, यशवंतराव चव्हाणांनी पहिल्यांदा वापरलं. इतिहासातनं जागृत करून कुळवाडी भूषण असं ज्यांना फुलेंनी भूषवलं असे शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण म्हणून हे प्रतीक वापरण्याचं मुख्य काम पहिल्यांदा केलेलं त्यांचं नाव यशवंतराव चव्हाण. म्हणजे तो पुतळा बितळा नेहरूंना बोलवून शिवाजी महाराजांवर भाषण करायला लावणं, हे जे प्रतिकात्मक राजकीय खेळ आहे शिवाजी महाराजांचा, तो यशवंतराव चव्हाणांनी सुरू केला. कशासाठी, तर देशाला दाखवण्यासाठी आणि इथल्या मुसलमानांना दाखवण्यासाठी नव्हे, तर मराठ्यांना धडा देण्यासाठी. शिवाजी महाराजांना आपण मराठा म्हणतो, पण लक्षात घ्या, शिवाजी महाराजांना मराठ्यांनीच त्यावेळेस मान्यता दिलेली नव्हती मराठा म्हणून. आणि ब्राह्मणाचा म्हणालेच, शूद्राचा राज्याभिषेक होतच नाही म्हणून. हा उघडा इतिहास आहे. एक तर ब्राह्मण पाहिजे किंवा क्षत्रिय पाहिजे तरच राज्याभिषेक होईल. जे याच्या बाहेरचे तर क्षत्रिय राज्याभिषेक करून घेऊ शकत नाही. शिवाजी हा शूद्र आहे अशी उल्लेखच आहे. ते जी राजकारणाची धार आहे किंवा तो जो धागा आहे तो बरोबर पकडलेले पहिले गृहस्थ म्हणजे यशवंतराव चव्हाण. आणि ते काही वाटोळ नाही झालं त्यातनं. आत्ता मराठा आणि कुणबी जवळजवळ येताना दिसतात, पण खूप काळ तो विसंवाद राहिला आणि मराठा डॉमिनेटिंग सरकार अशा पद्धतीनं किंवा राज्य करणं अशा पद्धतीचंच राजकारण महाराष्ट्राचं राहिलं. आणि याला महाराष्ट्र गांधी घराणं किंवा काँग्रेसनं खतपाणीत घातलं. मराठ्यांच्या पाठीशी उभं राहिलं, पण त्यांना त्या पद्धतीचा जातभेद नव्हता. त्यांना कुणबी आणि मराठ्यातला फरक गरजेचा नव्हता. त्यांना कोणीतरी मराठा वाटतो, कुणब्यांनाही मराठाच म्हटलं गेलं त्यांच्या दृष्टीनं. अगदी शरद पवार हे कुणबी नेते आहेत. हे थोडं जातीयच बोललं पाहिजे, कारण हे जातीय पदर आहेत महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतरावांबद्दल बोलताना. तर यशवंतरावांना ज्यांनी ज्या मराठा राज्यकर्त्यांनी छळलं की हा कुणबी आहे म्हणून, शरद पवारांना यांनी छळलं. कुणबी म्हणून, हा आपल्या बरोबरीचा नाही म्हणून. हे महाराष्ट्राच्या राजकारणातला अंतर्गत जातीयवाद आहे, आपल्या विधानमंडळातला जातीयवाद आहे. आणि शरद पवारांनी याच्यावर मात केली. यशवंतराव चव्हाणांनी मात केलीच होती. ते शिवाजी महाराजांचं प्रतीक वापरणं, शैक्षणिक संस्था, त्या अर्थानं सांस्कृतिक संस्था महाराष्ट्रात यशवंतरावांनी सुरू केल्या. साहित्य संस्कृती मंडळ आहे, विश्वकोश आहे, अनेक महामंडळं आणि या पद्धतीची त्यांनी बरोबर यशवंतराव चव्हाणांनी जन्माला घातली आणि त्या ते जातीय गट उभे करायचा प्रयत्न केला. यशवंतरावांची ही मोठी कर्तबगारी आहे. त्यांनी या अर्थानं आम्ही काही कमी नाही आहोत. मराठ्यांना जे राज्य करण्याचं म्हणजे तथाकथित 96, या तथाकथित 96च्या डोक्यात जे बसलेलं होतं, आणि त्याच्यापेक्षा आणखी देशमुख नावाचे एक प्रकरण होतं. देशमुख, मराठा आणि कुणबी असं 3 गट यांची जी साठमारी आहे राजकारणातली, ह्या आपल्याबरोबरच आहेत वगैरे. थोडं अवांतर कंसातलं बोलतो. लातूर जिल्ह्यात समाजवादी चळवळीतनं मोठ्या झालेल्या एक ताई आहेत. त्या काँग्रेसमध्येच होत्या. त्यांना खासदार करायचं चाललं होतं. म्हणजे गांधी घराण्यानं ठरवलं किंवा
सोनिया गांधींनी ठरवलं की या बाईंना खासदारकीला उभं करू. पण लातूर जिल्ह्यातल्या देशमुख आणि पाटलांनी त्या बाईकच्या निवडून येण्याला किंवा उमेदवारी मिळण्याला प्रचंड विरोध केला. त्याचं छोटं कारण सांगू, लय मजेशीर आहे हे, ऐकायला फार छान वाटतं, पण जात किती हे आहे. तर विलासराव देशमुख आणि शिवराज पाटील यांनी त्या गोष्टीला विरोध केला. का केला? तर ती बाई मूळची चांभाराची आहे, तिचं लग्न ब्राह्मणाबरोबर झालं आणि ते समाजवादी कार्यकर्ते होते, पण खूप काम केलं तिनं लातूर जिल्ह्यात. शोषितांमध्ये, दलितांमध्ये, समाज घटकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये खूप काम केलं. पण तिला तिकीट नाही दिलं, तिकीट मिळू नाही दिलं. का? तर यांच्या डोक्यात असं होतं देशमुख आणि पाटलांच्या, की खासदार झाली ही बाई तर हे पाटील आणि देशमुख, पाटील जाऊ दे त्यातले, देशमुख हे आमदार. तर प्रोटोकॉल असा आहे की खासदार येत असेल आमदाराच्या समोर तर आमदारानं थोडंसं का होईना उभं राहून या 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 असं म्हणायचं असतं. तर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पण झाले होते देशमुख. तर मुख्यमंत्र्यापेक्षा एक खासदार मोठा असतो प्रोटोकॉलनुसार. तर ही बाई चुकून खासदार झाली आणि ही जर स्टेजवर येणार असेल आणि मुख्यमंत्री किंवा हे जे देशमुख आहेत आमदार हे बसलेले आहेत, हे बसलेले असतील, तेव्हा ही चांभारीण किंवा ही स्त्री त्यात चांभाराची, त्यात खासदार, ही स्टेजवर येणार असेल तर प्रोटोकॉलनुसार आमदारानं उभं राहायचं आहे या. तर ते करायला लागू नये म्हणून तिकीट नाही दिलं. मस्त आहे ना किस्सा. हे आहे पण खरं घडलेलं आहे ते. तर अशा पद्धतीचं जातीय खेळी चाललेलं हे राज्य आहे. यात यशवंतराव चव्हाणांनी त्या अर्थानं मग मराठा 96 लोक चेपले आणि स्वतःचं एक साम्राज्य उभं केलं राजकारणाचं. आणि त्यांनी बरीच कुणबी घराणी उभी केली, कुणबी मुलं उभी केली. 85 का 86 मुलं उभी केली, जी नंतर शरद पवारांची राजकीय घराणी म्हणून जी पुढचे आहेत, स्वतः शरद पवार यातले. शरद पवारांना उभं करणारे, आधार देणारे, राजकारण शिकवणारे हे यशवंतराव चव्हाण. यशवंतरावांनी जी 85-86 कुणब्यांची मुलं उभी केली राज्यभर आणि त्यातनं सत्ता उभी केली. त्यानंतर दिल्लीला गेले, पण इथं ती कुणब्यांची सत्ता उभी केली आणि मराठा आणि कुणबी हा अंतर्गत संघर्ष राजकारणात होत राहिला. ती जी मराठा घराणी आहेत राजकारणातली, त्यात कुणबी घराणी यांनी उभी करून दाखवली यशवंतरावांनी, जी नंतर शरद पवारांनी स्वतःकडे घेतली आणि त्या अर्थानं कुणबी राजकारण केलं. आत्ता दिल्ली शहर किंवा दिल्लीतले लोक शरद पवारांना मराठा, क्षत्रप असा शब्द वापरतात. तर ते साहजिक आहे, त्यांना ती फारशी आपल्या इकडची गुंतागुंत नाही माहिती असेलही, पण त्यांच्या लक्षात नसेल किंवा येत नसेल काय भानगड इथली ती. आपल्याला ते कळतं, आपण इथं जगतो म्हणून. तर ते कुणबी आणि मराठा हा संघर्ष मराठी राजकारणात राहिला. आणि लक्षात घ्या, जो जो दुसऱ्या जातीचा मुख्यमंत्री बसेल त्याला ही मराठा लॉबी कुठल्याही पक्षात असो, ती शिवसेनेत असेल, भाजपमध्ये असेल, काँग्रेसमध्ये असेल, कुठल्याही पक्षात असेल, मराठा एकत्र येऊन वेगळ्या जातीचा, वेगळ्या गटाचा मुख्यमंत्री दिसला की त्याला छळायचंच असं यांचं ठरलेलं आहे. फार आदर्श उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाणानंतर झालेला, स्वतःचा काही स्वार्थ नसलेला आदर्श मुख्यमंत्री AR अंतुले होता. तो मुसलमान आहे म्हणून त्याला त्रास दिला गेला. त्यांच्यावर काही आरोप केले, ते प्रियदर्शनीमध्ये निधी खाल्ला वगैरे, त्यांनी नाही खाल्ला तो. आणि काँग्रेसही घाबरलं. म्हणजे या मराठा राजकारणाची दहशत एवढी राहिली की काँग्रेसही घाबरलं. नंतर अंतुलेसारखा फार बुद्धिमान माणूस यांनी वापरला नाही. महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था ज्यांनी बसवून दिली, खऱ्या अर्थानं शिक्षण महर्षी म्हणावेत किंवा शिक्षण तपस्वी म्हणावेत, रफिक झकेरिया नावाचे मंत्री होते. यांची कारकीर्द, यांची संस्था आहेत स्वतःचे, मुंबईत आहेत, औरंगाबादला आहेत. ते हे नाही चाललं यांना. म्हणजे ह्या अर्थानं हे जातीवादीच राहिलं सगळं राजकारण. ते मराठा लॉबी त्यात एकत्र येत राहिली आणि कुणबी आणि मराठा असा एक संघर्ष नेहमी राहिला. यशवंतराव हे त्याचे नेते राहिले, शरद पवारही त्याचेच नेते राहिले. आणि शरद पवारांचं तर मोठं वैशिष्ट्य असं आहे, यशवंतरावांना जे जमलं नाही की ह्या 96% झगड्यात 96चा ताठा दाखवणारे जे मंत्री होते, शरद पवारांनी जाऊन त्यांच्या मतदारसंघात त्यांचा धुवा उडवून दाखवला. शरद पवारांची मोठी कर्तव्यगिरी आहे की तुम्ही असाल 96 पण याचा भाव नका खाऊ, बरोबरीला या. शरद पवारांना काँग्रेसनं मुख्यमंत्री पदावरून हाकललेलं मला आठवत आहे. त्यावेळेस शरद पवारांना, मी पत्रकार होतो,
विमानतळावर शरद पवार उतरले त्यावेळी शरद पवारांचे डोळे डबडबले होते. त्याला जातीय किनार होते. शरद पवार मुख्यमंत्री नको. शरद पवारांना त्रास देण्यात आला. शरद पवार हे 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण पूर्ण 5 वर्ष कधी झाले नाही. दीड वर्षाचे 4 टर्म्स मुख्यमंत्री राहिले. नंतर मात्र त्यांची एवढी पकड आली की ते कुठल्याही पदावर असो नसो ते महाराष्ट्राचे प्रमुखच राहिले. कुठल्याही पक्षात सरकार येऊ, काही हो. म्हणजे मला तर एवढं पण माहिती आहे की शरद पवार 95 साली जेव्हा शिवसेना आणि भाजपची सत्ता महाराष्ट्रात आली तेव्हा काँग्रेसमध्ये होते शरद पवार आणि काँग्रेसची सत्ता ते स्थापन करू शकले असते. शरद पवारांची एक गंमत मला माहिती आहे, ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागायचा त्याच्या संध्याकाळी 5 वाजता त्यांचं मंत्रिमंडळ डोक्यात तयार असायचं आणि त्या पद्धतीनं ते काम करायचे. हे शरद पवारांचं जुनं वैशिष्ट्य मला माहिती आहे. त्यावेळेस मात्र शरद पवारांना पंतप्रधान व्हायचे डोहाळे लागले होते आणि त्यांना दिल्लीला जायचं होतं. त्यामुळं हाती आलेली सत्ता ते जुगाड करायचं होतं सत्तेचं. ते करायचं सोडून त्यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंच्या हातात सत्ता दिली आणि निघून गेले. त्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळेचा किस्सा मला आठवतोय. बाळासाहेब ठाकरेंना सुधीर जोशींना मुख्यमंत्री करायचं होतं महाराष्ट्राचं आणि शरद पवारांना सुधीर जोशी नको होते. शरद पवारांचे जवळचे पार्टनर म्हणा, मित्र म्हणा, व्यवसायातले मैत्री म्हणा किंवा व्यवसायातले भागीदार म्हणा, मनोहर जोशींना मुख्यमंत्री करायचं होतं. तर शरद पवारांनी ते सांगितलं होतं की मनोहर जोशी मुख्यमंत्री असतील तर मी टिकू देतो. आणि अंतर्गत व्यवहारही झाले काही त्याचे, पण मनोहर जोशींना मुख्यमंत्री करावं लागलं बाळासाहेब ठाकरेंना. आणि लक्षात घ्या तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री वगैरे स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री, पण त्यांनाही पुन्हा नाहीच टिकू दिलं. त्यांचं 3.5 वर्षाची कारकीर्द सुरू झाली तोवर मराठा राजकारण्यांची लॉबी तथाकथित 96ची लॉबी जागी झाली आणि तिनं चावचाव करून मनोहर जोशींना उतरवायला लावलं आणि अतिशय काही न करणाऱ्या अशा माणसाला, नारायण राणे नावाच्या माणसाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं. ते फक्त मराठा एवढे ऐकत बाळासाहेबांनाही झुकवलं. खरं तर या 96-92 यांच्या राजकारणापेक्षा बाळासाहेब ठाकरेंचं स्वतःचं राजकारण आणखी मजेशीर होतं. ह्या जातीय अंगानंच बोलायचं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्मांना संधी देणारं पहिलं राजकारण केलं ते बाळासाहेब ठाकरेंनी, ज्याला आत्ता आपण ओबीसी म्हणतो. या ओबीसी वर्गाला राजकारणातली दारं खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात ज्यांनी उघड करून दिली ते होते बाळासाहेब ठाकरे. काँग्रेसनं जी चूक केली की मराठ्याच्या दावणीला राजकारण बांधून ठेवलं, मराठ्यांच्या राजकारणाला, आणि कोणबी मराठा या भांडणात फारसा रस नाही घेतला आणि वेळ आली तेव्हा मराठ्यांचीच बाजू घेतली. 96चं म्हणतो मी. ते बाळासाहेब ठाकरेंच्या लक्षात आलं होतं आणि या राजकारणात यांच्या साठमारीत बाकीचे जे वंचित वर्ग होते राजकारणातले, खूप जाती होत्या महाराष्ट्रात, खूप साऱ्या, तर खूप साऱ्या जातींचं राजकारण बाळासाहेब ठाकरेंनी खुलं केलं आणि शिवसेनेत मग कुणीही घेतलं. आणि लक्षात घ्या, शिवसेनेचे होत आलेले आमदार बघा, त्यांच्या जाती बघा, त्यात मराठा कमी राहिले. ओबीसी नावानं आपण ज्यांना ओळखतो ते खूप राहिले. बीसी नावानं ज्यांना ओळखतो ते बाळासाहेब ठाकरेंकडे फारसे गेले नाहीत किंवा बाळासाहेब ठाकरेंनी फारशी संधी पण नाही दिली असेल तर दुर्मिळपणे. आणि एकदा कुठल्या तरी एका मुसलमानाला, साबीर शेख नावाचे फार सज्जन गृहस्थ होते, त्यांना एक मुस्लिम म्हणून संधी दिली, बाकी नाही. साबीर शेख इतकं मोठं नाही बाळासाहेबांनी होऊन दिलं. भाजपच्या नादाला लागून बाळासाहेबांचं राजकारण फसलं. नंतर बाळासाहेबांना ते लक्षात नाही आलं की ब्राह्मण पुन्हा वर्चस्वाला येणार आहेत. भाजपचं राजकारण हे ब्राह्मणी राजकारण आहे आणि ह्यांना सगळ्यांना गुंडाळून घेऊन जायचं आहे, हे बाळासाहेबांच्या लक्षात नाही आलं. ही यांची चूक. आता पुन्हा यशवंतराव चव्हाणांना 75 साली यशवंतराव चव्हाणांनी चूक केली. मला नेहमी प्रश्न पडतो की ते काँग्रेसमध्येच राहिले असते तर कुणी ना कुणी दिग्गजच राहिले असते. पण ते या जनता दल नावाच्या प्रयोगाच्या नादी लागले. आणीबाणीला विरोध केल्यासारखं दाखवून जगजीवनराम वगैरे खूप लोक तिकडं काँग्रेसमधनं तिकडं गेले. त्यातलं बाकीच्यांचं जाऊ द्या, आपण यशवंतरावांबद्दल बोलू. यशवंतरावांच्या नंतर हाल झाले. यशवंतरावांनी नंतर प्रयत्नही केला खूप काँग्रेसमध्ये येण्याचा. मला अजून आठवतं त्यावेळेचे व्यंगचित्रकार, वर्तमानपत्र, त्यावेळेस व्यंगचित्र खूप गाजायची आणि वर्तमानपत्रांचा आत्मा असायचा व्यंगचित्रांमध्ये. यशवंतरावांना कुंपणावरचा माणूस, कुंपणावरचा नेता असं म्हटलं जायचं. ते कधी इकडून तिकडं उडी मारतील सांगता येत नाही. तर त्यावेळेस तशी बदनामी त्यांची खूप झाली यशवंतराव चव्हाणांची. कुंपणावर बसले नाही, त्यांची व्यंगचित्र छापून यायचे. कुंपण आहे आणि त्याच्यावर यशवंतराव चव्हाणाची मांडीवर मांडी टाकून बसले, हाताची घडी करून, असं व्यंगचित्र यायचं. मला ते अजून आठवतं. तर त्या अर्थानं हालत झाले आणि नंतर यशवंतरावांची कारकीर्द तशी उभारलीच नाही.
मला नेहमी वाटतं ती चूक झाली त्यांची. राहिलेच असते काँग्रेसमध्ये तर काँग्रेसने सतत गांधी घराण्याकडेच कुठं पंतप्रधान केले. जेव्हा माणूसच उपलब्ध नव्हता गांधी घराण्यातला तेव्हा दुसऱ्यांनी संधी भोगलेच की. सोनिया गांधी कशा नाईलाजानं राजकारणात आल्या याच्यावर मी एक व्हिडिओ केला होता माझा मागे राहुल गांधीच्या निमित्तानं. तो ऐका एकदा. सोनिया गांधींना लक्षात आलं काँग्रेस संपवणारच आहेत हे लोक. CA, अमेरिकन लॉबी, ज्यू लॉबी आणि इथले जे RSS वाले लोक आहेत हे काँग्रेस संपवणारच आहेत आणि हा संपला नाही पाहिजे पक्ष असं वाटलेले त्यावेळेचे जे काळजीवाहू लोक आहेत त्यात वाजपेयी होते. त्यांना वाटलं की काँग्रेस नाही संपली पाहिजे. त्यांनी सोनिया गांधींना अक्षरशः आणायला लावलं काँग्रेसमध्ये आणि काँग्रेस नव्या अवताराला गेली. पण लक्षात घ्या नरसिंहराव, मनमोहन सिंग ही उदाहरणं झालीच की. यशवंतरावांच्या काळातही काही ना काही संधी मिळाल्याच असते ना. यशवंतराव एवढे दिग्गज होऊन बसले होते की यशवंतरावांना पद दिल्याशिवाय कधी पुढं राजकारण सरकलं नसतं सरकलं. ते काही काळ थोडा वेळ उपपंतप्रधान राहिले कुठल्या तरी. त्याचे पंतप्रधानाचं नाव पण आठवत नाही असं झालं कारण ते इतके पंतप्रधान झाले त्या काळात. ते जो आणीबाणीनंतरचा जो खिचडा झाला, अमेरिकेनं जो खिचडा केला भारतीय राजकारणाचा, त्यात ज्यांचं वाटोळं झालं किंवा ज्यांची कारकीर्द थांबली आणि ज्यांना राष्ट्रीय नेता व्हायची संधी होती, जगजीवन रामांचं नाव तरी पोचलं देशभर. कारण ते पंडित नेहरूंपासून मंत्री होते. यशवंतराव चव्हाण हे त्यातलं उदाहरण होतं ना. नेहरूंच्या मंत्रिमंडळात 62 साली ऐनवेळी बोलवून घेऊन संरक्षण मंत्री केलेला हा एवढा दिग्गज माणूस होता, एवढा राजकारणी होता. म्हणजे नेहरूंना यांची किंमत माहिती होती. 75 सालापर्यंत काय भरकट झाली कुणास ठाऊक. स्वतः यशवंतरावांना स्वतःचा दर्जा माहिती आहे का नाही अशा अवस्थेला गेलं आणि इकडं गेले ते यांच्या नादी लागले, हे अमेरिकन लॉबीच्या नादी लागले. हे जे बसले होते मोरारजी देसाई, जयप्रकाश नारायण आणि असले कुठलेही पित्ते जॉर्ज फर्नांडिस वगैरे या लोकांच्या नादी लागून यशवंतरावांच्या राजकारणाचं वाटोळं झालं. नाहीतर भारताच्या एकूण दिग्गज नेत्यांमध्ये यशवंतरावांचं नाव निश्चित घेतलं गेलं असतं. जगजीवनरावांचं थोडं तरी घेतलं जातं, यशवंतरावांचं कुठंच नाही. तुम्ही शेजारच्या मध्य प्रदेशात जाऊन यशवंतराव चव्हाण कोण आहे विचारलं नाही सांगणार. कर्नाटकात जाऊन विचारलं नाही सांगणार. जगजीवनरावांची ओळख आहे देशभर. त्यांनी सोडलंच होतं पण तोवर त्यांची कारकीर्द खूप झाली होती. ते यशवंतरावांपेक्षा सिनियर होते. ते 50च्या मंत्रिमंडळात होते, 47च्या मंत्रिमंडळात होते. जे स्वातंत्र्य मिळाल्यावर जे पहिलं 8 लोकांचं मंत्रिमंडळ केलं ते जगजीवनराम होते, बाबासाहेब आंबेडकर होते आणि मग 50च्या निवडणुकीनंतर तर होते. 62 म्हणजे खूपच उशीर झाला. जगजीवनरावांना यशवंतराव ज्युनियर म्हणायला पाहिजेत तसे. तर यशवंतरावांची कारकीर्द झाली असती खूप आवडवे. आणि काय कोण जाणे सांगता येत नाही. इंदिरा गांधी काय अमरपट्टा घेऊन आलेल्या नव्हत्या. इंदिरा गांधी मारणारच होत्या कधी ना कधी. आणि गांधी घराण्यातले सगळेच येणार होते का? नाही. गांधी घराण्यानं वेळ आली तेव्हा दाखवूनही दिलं ना. म्हणजे राजीव गांधी नंतर संधी होती ना सोनिया गांधींना. सगळ्यांची इच्छा पण होती पण नाही. सोनिया गांधी लांब राहिल्या आणि त्या काँग्रेसच्याच आहेत, त्या भारतीयच आहेत बरं का. ते काय हे शरद पवार वगैरे म्हणाले इटालियन म्हणजे एवढा पुरोगामी माणूस असला की ते बोलला आणि फसला. म्हणजे यांची जी राजकारणं कुठं फसली तर शरद पवारांचं ठीक आहे. यशवंतराव आणि शरद पवार यांची तुलना, यशवंतरावांनी शरद पवारांना उभं केलं पण शरद पवारांचं राजकारण स्वतःचं वेगळंच आहे. शरद पवारांबद्दल असं थेटच बोललं जातं महाराष्ट्रात. बोललं जायचं म्हणजे 5-10 वर्षापूर्वीपर्यंत. यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसून आलेला माणूस. तर ते कदाचित असंही म्हटलं जातं की यशवंतराव चव्हाणांनी स्वतः शरद पवारांनीच ठरवलं की आपण जरा वेगळा मार्ग आणि यशवंतरावाचा पाठिंबा होता त्याला असंही ध्वनित केलं जातं. शरद पवारांच्या बाजूने कुठलीच बातमी खरी आणि खोटी कळतच नाही. हे संघासारखंच आहे शरद पवार. प्रत्येक गोष्ट महाराष्ट्रातली शरद पवारांनी केलेली असू शकते आणि नसते पण. हे जे संघाचं दुहेरी चालतं तसंच शरद पवारांचं आहे. यशवंतराव चव्हाण दुहेरी नव्हते एवढं मात्र अतिशय लख. यशवंतरावांनी जे मॉडेल तयार केलं होतं 85 घराण्यांचं, कुणबी घराण्यांचं, जे राज्यभर आहे प्रत्येक जिल्ह्यात 1 घराणं, 2 घराणे, 3 घराणी अशी कुणब्यांची घराणी आणि वेगवेगळ्या जातींची घराणी तयार केली होती. त्यात ते मॉडेल शरद पवारांना आयतं मिळालं आणि इंदिरा गांधीशी किंवा गांधी घराण्याशी किंवा काँग्रेसशी दगाफटका करून निघायचं हे शरद पवारांनी जे केलं ते यशवंतरावांच्या सूचनेनं केलं असंही म्हटलं जातं. 78चं मंत्रिमंडळ हे शरद पवारांनी कडबोळा मंत्रिमंडळ केलं होतं.
पुलोद हा प्रयोग शरद पवारांनी यशवंतरावांच्या इच्छेनं केला होता असं म्हटलं जातं. पण पुन्हा पुलोदाचा प्रयोग सोडून शरद पवारांनी जे पुढे मार्ग चोखाळले ते यशवंतरावांना धरून नव्हते. यशवंतरावांना त्या अर्थानं एकटं पाडलं असंही बोललं जातं. मोठी गोष्ट आहे की शरद पवारांनी ते काय राजकारणातले असतील खेळ आणि ते गुरु म्हटले जायचे यशवंतराव चव्हाण शरद पवारांचे, तर गुरुला दगाबाजी केली असं पत्रकारांमध्ये लिखाणामध्ये येत राहिलं. एवढं असूनही शरद पवारांनी स्वतः यशवंतरावांचा नाद नाही सोडला. पण यशवंतरावांचा कराडचा जो बंगला आहे विरंगुळा नावाचा, त्याचं स्मारक शरद पवारांनी केलं. मुंबईत त्यांनी तो ट्रस्ट स्थापन केला, यशवंतराव चव्हाण ट्रस्ट. शरद पवारांनी जो सरकारी मदतीवर चालतो, हा यशवंतराव चव्हाणांच्याच नावाचा ट्रस्ट आहे तो. तर शरद पवार त्यांच्या बाजूनं दुसऱ्या हे करत राहिले. शरद पवारांच्या काही गोष्टी खूप छान छान आहेत. शरद पवारांनी खरं तर गदी माडगुळकर यांच्याबद्दल एकदा बोललं पाहिजे. गदिमा हे गदिमांनी शरद पवारांना, गदिमा आमदार होते, लेखक होते, कवी होते, गीतकार होते, पण आमदार पण होते ते विधी मंडळात, विधान परिषदेत. तर शरद पवारांना हे कुणी का बोललं नाही आजपर्यंत, या विषयावर का मुलाखत नाही घेतली किंवा असेल तर माझ्या पाहण्यात नाही. पण गदिमा आणि शरद पवार यांचं काय नातं आहे ना, हा एक सुंदर भाग आहे त्यांच्या राजकारणातला, जगण्यातला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, शरद पवारांनी जी शिक्षण संस्था बारामतीत तयार केली तिचं नाव विद्या प्रतिष्ठान ठेवलं. विद्येचे दोन अर्थ होतात, एक तर शिक्षण पण, आणि गदिमांच्या पत्नीचं नाव विद्या होतं. तर विद्याताईंची आठवण म्हणूनही त्या विद्या प्रतिष्ठान म्हटलं गेलं. आणि तिथं एक भव्य सभागृह बांधलं शरद पवारांनी, त्याचं नाव गदिमा सभागृह, गदी माडगुळकर सभागृह. तर शरद पवारांचं ते नातं खूप सुंदर आहे, काहीतरी ते उलगडलं पाहिजे. यशवंतरावांचं स्मारकही शरद पवारांनीच केलं. ते विरंगुळा नावाचा बंगला आहे, मी गेलो तिथं, यशवंतरावांना पाहिलेलं होतं मी माझ्या लहानपणी. धोतर, तो सदरा, टोपी, फारच मस्त अशी छोटी टुमदार ढेरी, जाकीट, बूट, काळे बूट, चष्मा. तर त्यांच्या घरात गेलो होतो मी विरंगुळामध्ये भेट द्यायला. त्यावेळेस शरद पवारांबद्दलही आदर वाढवून आला. एक लक्षात घ्या, मी राजकारणाबद्दल बोलतोय, त्या माणसांचा व्यक्तिगत द्वेष नाही करत त्यांनी. त्यांच्या नाईलाजही असतील. मला वाटत राहतं की तुम्ही थोडे सुधारून राहिला असतं तर बरं झालं असतं. पण शरद पवार या माणसावर मी एकेकाळी तुडुंब प्रेम केलेलं आहे. तिथं जाऊन फार आनंद झाला होता मला. यशवंतराव चव्हाणांचा तिथं हळूच मोबाईल ताजे आले होते आणि मग ते यशवंतराव चव्हाणांचा चष्मा काढून लावला होता आणि मी फोटोही काढून घेतला होता. ते जुने मोबाईल होते, ते नुसते ऐकण्याचे मेसेज यायचे तसले मोबाईल. मी आणि माझी बायको गेलो होतो आणि तिला फोटो काढायला लावला होता, हळूच फोटो चष्मा लावून, काहीच दिसलं नाही पुढचं. पण यशवंतराव चव्हाण त्या अर्थानं आदरणीयच आहे माझ्या पिढीला, आणि त्यांचं काम पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप मोठा मुद्दा सांगायचा आहे, यशवंतराव चव्हाणांनी राजकारणाचा व्यवसाय नाही केला. मुलं बाळे असती त्यांना स्वतःची तर कदाचित मला नाही माहिती, कारण काय हे राजकारण आहे, काय कशाच्या मोहात पाडेल त्यांना, तो याचा मोह झालाच ना हो पुढे. म्हणजे काँग्रेसमध्ये राहिले असते तर ते काहीतरी झालेच असते किंवा खूप आदरणीय नाव राहिलं असतं. गांधी कधी ना कधी मरणार होते, अमरपट्टा घेऊन आलेले नव्हते, कधी ना कधी मोठ्या संधी मिळणारच होत्या. पुढं नाही मिळाल्या यशवंतरावांना संधी आणि राजकारणातनं उद्ध्वस्त झाले. यशवंतराव चव्हाण राजकारणात राहिले नाही. ते राहिले म्हणजे जिवंत असेपर्यंत राहिले, पण फार मोठं काही झालं नाही त्यांच्या हातून 75 नंतर. काही काळासाठी ते उपपंतप्रधान असं एक नकली पद त्यांनी अनुभवलं, पण ते फारच कुणाच्या लक्षात सुद्धा नाही येते. यशवंतरावांचा ठसा त्या अर्थानं देशावर नाही उमटला. महाराष्ट्रावर उमटलं, कारण महाराष्ट्र स्थापन होताना ते होते. त्यांच्याबद्दल असं म्हटलं जातं की महाराष्ट्राच्या भूमीचा कलश त्यांनी आणला. सत्य पण आहे. मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून जे झटलेले लोक आहेत त्याचे यशवंतराव पण होते. तर त्यांची कर्तबगारी आहेच आहे, पण मग ती व्यापक नाही झाली किंवा उत्तुंग नाही झाली. ते एक ठिकाणी थांबून राहिलं, तिथं एका ठिकाणी गोठली त्यांची कारकीर्द. ती त्यांची चूक झाली असं मला आत्ता वाटतं, जी दुरुस्त करण्याचा आत्ता संधी नाही आहे. ती म्हणजे त्यांनी काँग्रेस सोडली. काँग्रेसनं त्यांना कधीच त्रास दिलेला नव्हता. बरं, आणीबाणी का लावली जाते हे ते काँग्रेस, आणीबाणीच्या मंजुरी, आणीबाणी ही संवैधानिक पातळीवर लावली गेली.
मंत्रिमंडळाची मंजुरी, राष्ट्रपतींची सही, संविधानातल्या विशिष्ट कलमानुसार देशभर जो अमेरिकन लॉबीनं, भारतीय अमेरिकन लॉबीनं जो राडा केला होता, त्या राड्याला आवरायचं असेल तर आणीबाणीला इंदिरा गांधींना पर्यायच ठेवला नव्हता. त्यामुळे त्यांनी लावली. तर यशवंतराव चव्हाणही आणीबाणी लावण्यावर होते, जगजीवन राम पण होते. आणि त्यावेळेस त्यांनी ऐनवेळी बंडबिंड नाही केलं. जेव्हा आणीबाणी उठवली आणि सगळं झालं, निस्तरलं, त्यावेळेस मग यशवंतराव चव्हाण, जगजीवनराम ही लोक उठली आणि बाहेर गेली काँग्रेस सोडून. खरं तर त्या 1.5 वर्षाच्या काळात नाही गेली, कारण त्यावेळेस इंदिरा गांधींची दहशत होती आणि इंदिरा गांधी कोणालाही उचलून तुरुंगात टाकत होत्या. आणि कोणालाही उचलून टाकत होत्या म्हणजे नागरिकांना नव्हे, जे जे देशाला पीडा करतात आणि त्रास देत आहेत त्यांना उचलून त्यांनी तुरुंगात टाकलं होतं. आणि तुरुंगात आरामात जगत होते बरं का. ते इथल्या त्या देवेंद्रनं काहीतरी केलं, त्यांना पेन्शन राष्ट्रीय पातळीवर जे आणीबाणीत होते ते सगळे बहुधा संघाचे लोकच होते. आणीबाणी ज्यांना तुरुंगात टाकलं होतं, कारण संघ पीडत होता या देशाला सामाजिक, आर्थिक, राजकीय पातळीवर. त्याचा जातीवाद संपलेला नव्हता आणि इंदिरा गांधींचा द्वेषच करत होते लोक. आणि ते जयप्रकाश नारायण वगैरे वगैरे ते यांना तुरुंगात टाकलेलं होतं सगळ्यांना. म्हणजे मगाशी मी खासदारीण म्हणून जिचं नाव घेतलं, लातूर जिल्ह्यातल्या जबाईचं, तिलाही तुरुंगात टाकलेलं होतं. तिचं तर एक 1.5-2 महिन्याचं बाळ, 2 वर्षाचं बाळ सुद्धा तुरुंगात टाकलं होतं. ते पोलिसांची जबाबदारी, इंदिरा गांधींना काय माहिती आहे. पण ते इंदिरा गांधीच्या आंदोलनात होत्या. नंतर त्याही काँग्रेसमध्ये आल्या आणि काँग्रेस त्यांना खासदार करायला निघालं होतं, म्हणजे ज्यांनी विरोध केला. काँग्रेसचं एक अवांतर कंसातलं पुन्हा बोलायचं तर काँग्रेसनं प्रादेशिक पक्ष वाढवून दिले. काँग्रेस नको असलेलेच खूप लोक होते या देशात. का नको होते तर यांना सवते सुभे उभे करायचे होतं, स्वतःचं साम्राज्य, स्वतःचे पैसे. मुळात कालच्या व्हिडिओत जे बोललो मी की यांना व्यवसाय करायचे होते राजकारणाचे. हे ज्या पिढ्या आल्या ज्यांचा स्वातंत्र्य आंदोलनाशी संबंध नाही, अशा लोकांनी प्रादेशिक पक्ष स्थापन केले. काश्मीर टू कन्याकुमारी आणि अरुणाचल ते गुजरात, महाराष्ट्र, गोवा. ज्यांना काँग्रेसमध्ये स्वतःची व्यक्तिगत दुकानदारी स्थापन करता येत नाही, त्यांनी स्वतःचे पक्ष स्थापन केले. तर काँग्रेसनं ती संधी दिली यांना आणि यांनी काँग्रेस खिळखिळ केली या सगळ्या लोकांनी. यात शरद पवार पण येतात, ती ममता बॅनर्जी येते, खूप लोक येतात. हे जे जुने लोक आहेत ना सगळे, जयप्रकाश नारायण असतील, चंद्रशेखर असतील, देवीलाल, भजनलाल वगैरे, असे जे जे लाल लाल होते, चरण सिंग वगैरे, हे सगळे लोक जुन्या काळातले काँग्रेसचे लोक आहेत. समाजवादी पक्षात गेले काही, मग काही साम्यवादी झाले, काही भाजपत गेले, काहींनी सवतीस उभे करून प्रादेशिक पक्ष उभे केले. काँग्रेस नको म्हणून एक कलमी कार्यक्रमावर भारताची 75 नंतरची वाट लागली आणि यातला थोडा वाटा आपल्या यशवंतराव चव्हाणांकडे जातो. आणि एवढा सुज्ञ अभ्यासू माणूस पण कुठल्या मार्गाला गेला असं तो प्रश्न पडतो. नसते गेले तर अशी एक कल्पना करून पाहू. गेले त्याचं काय झालं ते आपल्याला कळतच आहे. यशवंतरावांची कारकीर्दच राहिली नाही नंतर. म्हणजे शरद पवारांचा गट जेवढं नाव घेत राहील त्यांचं, तेवढं दुसरं कोणी घेत नाही. यशवंतरावांचं स्वतंत्रपणे काही चालत नाही. आमचा दगडू लोमटे म्हणून मित्र आहे अंबाजोगाईला, तो मात्र यशवंतराव चव्हाणांच्या नावानं दरवर्षी महोत्सव करतो, पण बाकी काही चालू नाही. यशवंतराव एवढे मोठे होते की महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी त्यांचा पुतळा दिसावा, एवढे मोठे ते निश्चित होते. नाही दिसत याची खरी कारण नसताना काँग्रेस पडली. कुठला तरी मोह असेल किंवा काही नकोसं झालं असेल त्यांना, इंदिरा गांधींचं किंवा काही. आणि इंदिरा गांधी तशा काही छळत बिळत नव्हते, यांच्या सगळ्यांच्या किमती ठेवूनच होते. आणखी एक, इंदिरा गांधी सगळं मंत्रिमंडळ एकट्या नव्हते ना भोगणार. पंतप्रधान होणार होत्या आणि ते गेल्यानंतर कोणतरी दुसरं होणारच होतं की. राजीव गांधीचं स्वप्नातही नव्हतं आपण पंतप्रधान होऊ, काँग्रेसवाल्यांनीच उचलून नेऊन बसवलं त्याला. तर या लोकांना संधी होत्या असं वाटतं. आणि यांना एक महत्त्वाचं वाक्य, हे अभ्रष्ट होते, अव्यावसायिक होते. यांनी व्यवसाय म्हणून राजकारण केलं नाही कोणी, यशवंतराव चव्हाणांनी. हे अभ्रष्टपण होते. यांच्या नावावर फार मोठ्या इस्टेटी, धंदे असलं काही नव्हतं. यांनी व्यक्तिशा धंदे केले नाहीत, जे ज्यांच्या नंतरच्या शिष्यवर्गानं केले. राज्यातल्या ती जी 85 घराणी आहेत ना, ती सगळी, मग साखर कारखानदारी आपली, सहकारी सोसायट्या आपल्या, आमदारक्या आपल्या, खासदारक्या आपल्या, जिथं जिथं पैसा तिथं तिथं आपण, हे यांनी केलं. आणि शरद पवारांनी तर या सगळ्या 85 घराण्यांवर मात करून अवाढव्य राजपदच भोगलं या सगळ्याचं. मुंबई साहित्य संघ नावाचं जे संस्था आहे, तिचे शरद पवार हे मुख्य ट्रस्टी आहेत. मला कळलेलं नाही तिथं काय गेलं. म्हणजे क्रिकेटमध्येच जात नाही शरद पवार, इकडेही जातात. यशवंतरावांनी हे नाही केलं कधी.
यशवंतरावांनी मोठमोठ्या संस्था, विश्वकोश, मराठी साहित्य संस्कृती मंडळ अशा संस्था उभ्या केल्या. आणि यशवंतरावांनी जातीय बॅलन्स केला होता. अर्थात फार पुढं नाही गेले ते, कारण त्यांना ती संधी नाही मिळाली. पण ब्राह्मण वर्ग हाताशी धरणं, कलावंत हाताशी धरणं हे यशवंतरावांनी जे केलं ते पुढं शरद पवारांनी पण केलं. आणि यशवंतरावांचा संबंध होता शेवटपर्यंत. पत्रकारांमध्ये उठबस होती, कलावंतांमध्ये उठबस होती, संगीतातले कलावंत, नाटकातले कलावंत, चित्रपटातले कलावंत, साहित्यिक. शरद पवारांचं पण होतं ते 95 पर्यंत. शरद पवार नंतर या बैठकांमधनं उठले. म्हणजे मी सुप्रिया सुळेंना एकदा भेटून म्हणालो होतो की तुम्ही लेखक, कलावंत वगैरे लोकांच्या संपर्कात राहा कायम. याचा राजकारणाला खूप उपयोग होतो, कारण हे सुप्त प्रचारक असतात आणि यांचा प्रभाव असतो समाजावर. पत्रकार आहेत, लेखक आहेत, संगीतकार आहेत, गायक आहेत, चित्रपट नटनाट्य आहेत, चित्रपटवाले लोक आहेत, नाटकवाले लोक आहेत, चित्रकलेवाले लोक आहेत, अशा अनेक कला आहेत. अनेक कलांशी संबंधित असलेले शरद पवार 90पर्यंत खूप लोकप्रिय होते. आणि यांच्या लोकप्रियतेचं पालखी या लोकांनी वाहिली. शरद पवारांनी 90 साली या लोकांना सोडून दिलं. म्हणजे मला अजून आठवतं की मी शरद पवारांना म्हणालो होतो की बारामतीत आपण साहित्य संमेलन घेऊ. तर शरद पवार म्हणाले होते, हे लेखक लोक, मी बोललोय त्यांची, बारामतीत आपण साहित्य संमेलन भरू अखिल भारतीय. तर ते मला म्हणाले होते, हे थँकलेस लोक असतात लेखक, कलावंत. आणि शरद पवारांबद्दल पुढे असं बोललं गेलं, 90 नंतर असं बोललं जायला लागलं. 95चा डायलॉग मला आठवतो समाजातला, तो असं की ज्याच्याकडे 5 कोटी रुपये तो शरद पवारांना भेटायला जाऊ शकतो. पुढचं एक वाक्य असं होतं की शरद पवार आता सर्किट हाऊसचे राहिले. शरद पवार हे समाजात लेखक, कवी, चित्रपटवाले, नाटकवाले यांच्यात बरोबरीनं वावरत होते, सगळीकडे वावरत होते. जब्बार पटेल हे त्यांच्या मैत्रीचं जुनं उदाहरण. आता काय मैत्रीचं झालं पुढं माहीत नाही. असे भीमसेन जोशी, आता सगळे, लताबाईंना पुण्यात दवाखाना घ्यायला, दवाखाना उभा करायला शरद पवारांनी जागा दिली. आणि त्या बाई एवढ्या बेईमान की त्या उद्घाटनाच्या वेळेस शरद पवार कुठंच नाही. त्यांचे भाऊ कोण? वाजपेयी आणि मोदी. काम केलं शरद पवारांनी, मदत केली शरद पवारांनी. शरद पवारांनी कित्येक समाजवादी संस्था, वेगवेगळ्या संस्था यांना मदतही केली, उभ्या पण केल्या. माणगावचं साने गुरुजी केंद्र, साने गुरुजी स्मारक हे शरद पवारांच्या मदतीनं उभं राहिलं. पुण्यातलं SM जोशी सभागृह आहे, हे शरद पवारांच्या मदतीनं उभं राहिलं. शरद पवार कामही करत राहिले. पण या लोकांपासून जे 90-95 पासून तुटायला लागले, तिथून शरद पवारांच्या लोकप्रियतेला ओहोटी पण लागली आणि राजकारण थांबलं पण. ते नंतर अडाणी अंबानीचेच राहिले. मी शरद पवारांची उत्तुंग लोकप्रियता पाहिली आहे. चंद्रपूरच्या एखाद्या डोंगर खेड्यात जाऊन कुठल्या बाईला विचारलं तरी ती शरद पवार, त्यावेळेस तर व्हिडिओ नव्हते, हे नव्हतं, TV नव्हतं, आणि तरी शरद पवारांची लोकप्रियता पोहोचली होती. महात्मा गांधीनंतर प्रचंड लोकप्रिय झालेला दुसरा राजकीय माणूस म्हणजे शरद पवार. आणि तीच लोकप्रियता पूर्ण घसरली 90 नंतर, 95 नंतर आणि 2000 नंतर. त्याचंही नाव शरद पवार. यशवंतरावांच्या शेवटच्या काळात हे झालं 75 नंतरच्या आयुष्यात. यशवंतराव जोवरही जिवंत होते तोवर नंतर नाही राहिलं कुठं. ते जे दिग्गजपणे यायला पाहिजे होतं राजकारणात, एक नाव राहणं, दबदबा राहणं, त्यांची परंपरा सांगता येणं. शरद पवार सोडलं तर त्यांची परंपरा सांगत नाही आहे कोणी आता. या एवढ्या अवाढव्य विशाल जातीय खेळाच्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांची जी पकड होती राजकारणाची ती 75 नंतर निसटली. त्यांनी काँग्रेस नसती सोडली तर कदाचित मला वाटतं यशवंतराव चव्हाण हे खूप मोठे राजकीय नेते, देशपातळीचे झाले असते, त्यांचं नाव राहिलं असतं. मुलबाळ झालं असतं त्यांना तर मला नाही माहिती, पण नाही झालं तेही काही वाईट नाही झालं. पण यशवंतराव चव्हाण त्या अर्थानं आदरणीय झाले असते. आता त्यांचं फारसं नाव पण नाही राहिलं. नव्या पिढ्यांना जे तथाकथित झेंजी वगैरे आपण म्हणतो, हिला तर यशवंतराव चव्हाण माहिती आहेत की नाही माहीत नाही. सरकारी संस्थांची नावं काही यशवंतराव चव्हाणांच्या नावानं, काही पुरस्कार यशवंतराव चव्हाणांच्या नावानं असतील, तेवढं सोडलं तर झेंजीला हा माणूस राजकीय माणूस म्हणून माहीत नाही, पण तो खरं माहीत व्हावा असाच माणूस होता. अनेक पैलू, अभ्यासूपणा, लेखकीपणा. यशवंतराव स्वतःच चांगले लेखक होते. त्यांनी लिहिलेली पुस्तकं पण आहेत, खूपच चांगली पुस्तकं आहेत, आणि खूप समज होती, आणि निस्पृह होते. त्यांनी कुणबी गट उभा केला तरी मराठ्यांचा द्वेष नाही केला. आणि पद्धतशीर खेळीनं शिवाजी महाराजांना त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापित केलं.
असा एवढा मोठा माणूस तो. मी वाईट अर्थाने नाही बोलत आहे. मी त्यांना पाहिलं आहे, मला आदर पण आहे. पण दिशा चुकली आणि तिथून मग ही पिढी भरकटली. यशवंतरावांनंतरची जी राजकीय पिढी आहे ती फक्त व्यावसायिक पिढी होती. तिनं राजकारणाचा धंदा मांडला आणि देशाची वाट लावली. त्यातलं अतिशय अग्रणी नाव शरद पवार आहे. शरद पवारांच्या विरोधात बोलतो का? नाही. शरद पवारांवरही प्रेम केलं मी, मदतही केली राजकारणात त्यांना, मला जेवढं जमेल तेवढं. पण दिशा चुकली त्यांची पण असं वाटतं. तर त्या दिशेची चुकीची सुरुवात तिथं 75 नंतर यशवंतराव चव्हाणांच्या बाबतीत झाली असं वाटतं. मी हे द्वेषानं बोलत नाही आहे किंवा तिरस्कारानं नाही बोलत आहे. आपले जखमीपणा असतो ना, त्या जखमीपणानं बोलतोय की हा देश, इथला समाज, इथले लोक, इथला विकास, इथली प्रगती 78 वर्षात कुठं जायला पाहिजे होतं ना आपण. तेवढी ताकद होती या देशात, इथल्या कष्टकऱ्यांमध्ये तेवढी ताकद होती. आणि पैसा खूप आहे देशात. हा पैसा जातो कुठे? जे 0.001 एवढ्या टक्के लोकांकडं देशाची सगळी संपत्ती जाते, बरीच संपत्ती जाते. 73% संपत्ती, 76% संपत्ती. हे राजकारणीच त्याला जबाबदार आहेत असं नाही का वाटत? जे नंतर यशवंतराव चव्हाणांनंतर किंवा 78 नंतर या देशात उभे राहिले, त्यात शरद पवारांचं नाव येतं. यांना कळलं असतं तर काय किती सुंदर ना. महाराष्ट्राच्या प्रत्येक खेळात या माणसाकडे स्वप्न आहेत. यशवंतरावांकडे पण होती. यशवंतरावांनी बरीच स्वप्न. आजचा जो महाराष्ट्र सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शेतीच्या दृष्ट्या, उद्योगाच्या दृष्ट्या दिसतो, याची पायाभरणी यशवंतराव चव्हाणांनी केली होती, हेही लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याचा विकास शरद पवारांनी केला. पण या विकासाचा सगळा कल उद्योगपतींकडे गेला. स्वतः शरद पवार उद्योगपती झाले, याच्यावर आक्षेप आहे. तुम्हाला राजकारणासारखं एवढं अवाढव्य क्षेत्र दिलेलं होतं खेळण्यासाठी, आयुष्याचं खेळण्यासाठी, तर तुम्हाला व्यक्तिशः उद्योगपती होण्याची स्वप्न का पडली? हा तो प्रश्न आहे. माझा रागलोभ नाही आहे, पण राजकीय भांडण आहे. आत्ता आहे ते, आत्ता आहेच आहे. कारण आत्ता ज्या पद्धतीची या देशाची वाताहत होताना दिसते, आर्थिक बाजूनं, सामाजिक समतेच्या बाजूनं, आर्थिक समतेच्या बाजूनं, त्याला ही मधली पिढी जबाबदार आहे असं मला वाटतं. शरद पवारांवर स्वतंत्रपणे बोलू आपण, काय काय झालं ते एकूण देश पातळीवर. शरद पवार हे औद्योगिक राजकारणाचे किंवा राजकारण हा उद्योग करण्याचे पायोनियर गृहस्थ आहेत देशातले पहिले, असं माझं अतिशय लख्ख मत आहे. तो इतिहास जर धुंडाळून पाहिला तर तुमच्या लक्षात येईल. तसंच आहे सगळं. फक्त झालं असं की यांच्यामुळं ना शरद पवारही आता राष्ट्रीय नेते नाही आहेत आणि राज्यातही तसं नाही राहिलं. ते सगळं बिघडलंच. यांच्या लोकप्रियता घटना याचा सुद्धा मला त्रास होतोय. म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्याही बाबतीत होतं आणि शरद पवारांच्याही बाबतीत होतं. हे त्रासदायक वाटत राहतं. आणि मग खूप उत्तुंग झाली असती ही माणसं. मी माझी शेवटची पिढी आहे यशवंतराव चव्हाणांबद्दल बोलणारी. आताच्या पिढीला माहीत नाही, पुढच्या पिढ्यांना माहिती असणार की नाही मला माहीत नाही. पण हा महत्त्वाचा नेता होता आणि ज्यानं महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा दिला, खूप स्वतःचं योगदान दिलं, बुद्धी दिली. नंतर हा माणूस अनाथ जगला 75 नंतर राजकारणातला. कोणी नाही. विचित्र अवस्था होऊन बसली. घरके ना घाटके बीच में ही लटके अशी जी म्हण आहे, ती कुंपणावर बसलेले यशवंतराव चव्हाणांचं व्यंगचित्र जेव्हा मला आठवतं तेव्हा घरके ना घाटके असं काहीतरी वाटत राहतं. अर्थात या व्हिडिओचं शीर्षक हे मला सुचलं होतं, पण मी हे नाही देणार. कारण मग मला ते आदरांजली म्हणूनच बोलायचं यांच्याबद्दल, यशवंतराव चव्हाणांबद्दल. त्यांचं योगदान मला माहिती आहे. पाहिलं मी लहानपणी यांना. पत्रकार व्हायला लागलो तेव्हा शेवटचा काळ होता, तेव्हा मी पाहिलेलं यांना. माझ्या पत्रकारितेचे सुरुवातीचे दिवस आणि त्यांच्या आयुष्याचे शेवटचे दिवस. ती मोठी उत्तुंग माणसं होती. पण उत्तुंगतेत काहीतरी वैगुण्य राहतं, खुजेपण राहतं. ते खुजेपण असं होतं की त्यांनी काँग्रेस सोडली, ही चूक झाली. ते खूप मोठे झाले असते. ते काँग्रेस सोडली तर काँग्रेसमध्ये राहिले नाहीत, इतर पक्षांमध्ये गेलं तर त्या पक्षांचे राहिले नाहीत. अशा बरं ते IS लॉबीचे नव्हते हे मात्र ते अमेरिकन जी लॉबी आहे, ज्यू लॉबी आहे, यशवंतराव चव्हाण तिचे नव्हते हे मला ठामपणे माहिती आहे. त्यामुळे त्यांची तिथेही घुसमट झाली. ही टोळी जी नंतर वाढली, RSS किंवा BJP नावाची, आणि मग समाजवादी आणि ते साम्यवादी आणि ते सगळे ममता बॅनर्जी असे जे प्रादेशिक पक्षांच्या टोळ्या आहेत, आणि यांनी जो खिचडा केला,
याचे यशवंतराव चव्हाण नाव होते. एक वाक्य बोलायचं राहिलं, काँग्रेसनं प्रादेशिक पक्ष वाढू दिले आणि याच प्रादेशिक पक्षांच्या खांद्यावर उभं राहून भाजप वाढलं आणि आता भाजप याच प्रादेशिक पक्षांना गिळंकृत करते. कालचा व्हिडिओ तो होता. भाजप नावाचा एक अजगर आहे, तो या प्रादेशिक पक्षांना जन्माला घालतो. ज्यांना काँग्रेस नको होती अशा काँग्रेसवर चिडलेल्या लोकांनी प्रादेशिक पक्ष उभे करून स्वतःची दुकानं मांडली. मग यांच्या खांद्यावर उभं राहून भाजपनं स्वतःच दुकान मांडलं आणि मग आता हे दुकान या सगळ्यांना आत घेते पोटात आणि इतरांची दुकानं बंद करतंय, शटर बंद करतंय. भाजप वाढण्यात सगळ्यात देशभर मदत केलेल्या माणसाचं मोठं नाव म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि आतल्या बाजूनं शरद पवार. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हे मित्र आहेत आणि शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे मिळून देशाचं राजकारण खेळत होते, राज्याचं राजकारण खेळत होते. हे लक्षात घ्या. बाळासाहेबांनी काय वागायचं, शरद पवारांनी काय वागायचं, हे दोघं मिळून ठरवायचे. महाराष्ट्र अशांत करायचा, धमक्या द्यायच्या वगैरे ही जबाबदारी बाळासाहेबांकडं आणि आपण शांत केलं, सरकारनं विकास केला, सगळं व्हायचं ही जबाबदारी शरद पवारांकडे. असं ती वाटणी झालेली होती राजकारणाची. ती निभावली त्यांनी. या मग बाळासाहेब ठाकरेंनी भाजप नावाचा 2च खासदार निवडून येणारा पक्ष याला आपल्या खांद्यावर उभं केलं. बाळासाहेबांनी भाजप देशभर पोहोचवला. बाबरी मशीद पडली तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली की माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला अभिमान वाटेल म्हणून. भाजपमध्ये हिंमत नाही झाली. RSSमध्ये तर हिंमतच नाही, अजूनही नाही. आम्हीच पाडली म्हणून. पाडली त्यांनीच. त्याची नियोजनं पण बाहेर आली. कुठं शिकवलं, कशी मशीद पाडायची, नियोजन वगैरे वगैरे ते सगळं केलं. त्यात सगळे सामील होते. तो कल्याण सिंग आणि नरसिंह राव आणि स्वतः शरद पवार, शंकरराव चव्हाण हे लोक त्यावेळेचे लोक आहेत. हे चव्हाण पण कुणबी म्हणून शरद पवारांना, यशवंतरावांना त्रास देणारे लोक. चव्हाण नांदेडचे. तर हे मला असं वाटतं की ते बाळासाहेब ठाकरे नसते तर भाजप नसतं. बाळासाहेबांची ती पण दिशा चुकली. त्यांनी आजवर पोचलं. ती एक कथा मी ऐकली होती. एक मुलगी असते आणि ती अजगराचं पिल्लू पाळते आणि ते अजगराचं पिल्लू रोज तिच्या शेजारी असं आडवं झोपतं आणि एकदा एका डॉक्टरच्या लक्षात येतं तेव्हा तो डॉक्टर सांगतो की हा अजगर तुझं माप मोजतोय. असं आडवं का झोपतो अजगर तुझ्या शेजारी, तर तो रोज माप मोजतोय. ज्या दिवशी तुझ्या पायाच्या आणि डोक्याच्या उंचीच्या वर त्याचं माप जाईल त्या दिवशी तुला तो गिळंकृत करेल. हा जो मुलीनं बाळगलेला, ही मुलगी म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शेजारी झोपवलेलं पिल्लू म्हणजे भाजप. आणि झालंच तसं. बाळासाहेब ठाकरेंच्या लक्षात नाही आलं की हा अजगर मोठा होऊन आपल्याला गिळंकृत करेल. नाही ते गाजलेलं वाक्य आहे, छोटा भाऊ मोठा भाऊ. हे भाजपवालेच बाळासाहेब ठाकरेंना मोठा भाऊ म्हणायचे. पण जे पंतप्रधान वाजपेयी दिल्लीत बसले आणि महाराष्ट्राच्या एका कुठल्याही पदावर नसलेल्या नेत्याला ते आमचा मोठा भाऊ म्हणायचे. प्रमोद महाजन वगैरे, गोपीनाथ मुंडे वगैरे, हे चुलत्या पुतण्याच्या राजकारणाचं जे वसंतराव नाईकांचं बोललो, जी परंपरा नंतर सुरू केली त्यात शरद पवार, गोपीनाथ मुंडे वगैरे असे लोक राहिले. बाळासाहेब ठाकरेंच्या ते लक्षात नाही आलं की आपण अजगर पोचतोय म्हणून आणि हा एकदा मोठा झाला की गिळेल म्हणून. बाळासाहेबांसमोर वाकणारे हे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे आणि ते सगळे, त्यांनी हे लोक शिवसेनेला थोरला भाऊ म्हणायचे, आम्ही धाकटा भाऊ. आणि नंतर कोणतरी तो अमित शहा सारखा आला, कसला थोरला भाऊ म्हणाला, आम्हीच आता थोरले. आताच्या पिढ्या भाजपच्या सांगतात. कृतज्ञच आहे ते लोक. तर हे कृतज्ञ राजकारण ज्यांनी वाढू दिलं त्याचा मोठा वाटा शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरेंकडे आहे. पण याची सुरुवात यशवंतराव चव्हाणांनी करू दिली महाराष्ट्रात किंवा देशपातळीवर. त्यात त्यांचाही वाटा राहिला. मला आदरच आहे त्यांच्याबद्दल. त्यांच्या संस्थांमध्ये वावरले मी. त्यांनी उभे केलेल्या सांस्कृतिक साहित्यिक संस्थांमध्ये तो आदरच आहे. त्यांच्या अभ्रष्टपणाचं खूप कौतुक आहे. मला त्याचं खूप कौतुक वाटतं. पण एवढा मोठा दिग्गज विचारवंत माणूस, राजकारणाची दिशा चुकली त्याची खंत बाळगण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. आपण काही नाही करू शकत. त्यांनाही त्याचं नंतरच्या काळात हे झालेलं होतं, पश्चाताप झालेला होता. पण तोवर वेळ गेलेली होती. म्हणून ठाम राहणं, भक्कम राहणं. शरद पवारांच्याही राजकारणाची वाताहत झाली असंच म्हणावं लागेल. काँग्रेस, भाजपनं प्रादेशिक पक्ष गिळंकृत केले सगळे. काँग्रेसनं वाढू दिले. काँग्रेसवर नाराज होऊन प्रादेशिक पक्ष
वाढले. काँग्रेसनं प्रादेशिक पक्ष जन्माला घातले किंवा अपरोक्ष जन्माला घातले किंवा परोक्ष जन्माला घातले असं काहीतरी म्हणता येईल. पण दुसऱ्या बाजूला भाजपनं हेच पक्ष गोळा करून काँग्रेस उद्ध्वस्त करण्यासाठी, म्हणजे या प्रादेशिक पक्षांचा एकमेव कार्यक्रम होता काँग्रेस संपवणं. भाजपनं यांना हाताशी धरलं, यांचाही कार्यक्रम तोच, काँग्रेस संपवणं. काँग्रेस संपेल असं नाही वाटत. आहेत माणसं आहेत खूप सारी. काँग्रेसची विचारधारा ही बुद्धाची विचारधारा आहे, गांधींची विचारधारा आहे, आंबेडकरांची विचारधारा आहे. विचारधारांचंच लढाई आहे. राहुल गांधी म्हणतो तसं. ही विचारधारा नाही चालत. या विचारधारेच्या नादी लागलेले लोक गोत्यात आले, एवढं मला या व्हिडिओतनं ध्वनित करायचं आहे. त्यात यशवंतराव चव्हाण पण होते. ते उत्तुंग होऊ शकले असते. त्यांनी स्वतःची उंची यांच्या नादी लागून स्वतः छाटली का, हा साधा प्रश्न आहे. धन्यवाद.